मी आला होता राजा पंडितचा बँड पासाठी आणि आपल्यासोबत कोण होते आपले HK दादा म्हणजे हर्षल दादा कांबळे. पहिले दादांना लावले 2 बोट. आणि जर का तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर फॉलो पटापट करी घ्या. तर आजचा विषय असा झाला, आज होती सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. मग काय तांदूळवाडी गावामध्ये होता राजा पंडितचा बँड. मग काय बँड आपल्या गावा शेजारी आहे, आपण जाऊ ना, असं तर काय होणार ना भाऊ. मग काय आपल्या काय ओळ्याला किक मारली भाऊ, किकनी सेल मारला, आमू बचे गेले डायरेक्ट तांदूळवाडी गावामध्ये. मग काय कुकडले मुकडले रस्ते जांभली नामवाले बँड पुढे आला भाऊ, तोंड मारलं, सरदार वल्लभभाई पटेल यांना वंदन केलं. मग काय बँडची क्वालिटी तर पहिल्यापेक्षा अशी आहे की तुम्हाला काय सांगू राव. पहिले तुम्हाला आपले ब्लॉग पाहिजे ते जुन्या गाडीचे होते, आता न्यू अपडेट गाडी करली आहे. गाडीची क्वालिटी अशी होती की तुम्हाला काय सांगू राव. मग काय आपल्या खटल्यातले माणसं भेटले, म्हणजे आपले सपोर्ट करणारे चिल्लर पार्टी हे सगळे भेटले की मनाला लई खुशी होते. कारण की जर का आपल्याला सपोर्ट करणारे माणसं भेटतील तर आपल्या मनाला बी थोडंसं भारी वाटते ना. काय बँड पाशी आला भाऊ, हर्षल दादा म्हणलं सुमित ब्लॉगर कुठे आहे. अरे दादा मी इकडेच आहे म्हणे, वर या ना, तुमचीच कमी होती. म्हटलं आलं दादा, तुमने बुलाया और हम चले आए. मग कसं रे भाऊ, न टाइमपास करता मी पूछे गेला आपल्या हर्षल दादा पाशी. मग काय बँडची क्वालिटी अशी वाटत होती मधून की तुम्हाला काय सांगू राव. मग काय आपल्या गँग मधले माणसं भेटले भाऊ, सपोर्ट करणारे माणसं तेले घेतले ब्लॉग मध्ये. मग काय बँडची क्वालिटी आहे लई पब्लिक आली होती, म्हणजेच काय हर्षल दादा होते ना भाऊ. मग कसं रे भाऊ, थोडा टाइम आपल्याला रमण भाऊ भेटले, भाऊला घेतलं ब्लॉक मध्ये, ते बी आर्टिस्ट बँड लवर गेले खतरनाक आहे. मग काय हे डॉन लोक भेटले, सगळे सपोर्ट करणारे माणसाले घेतले आपल्या ब्लॉग मध्ये. मी परत आपली क्लिप घेतली, कारण की मला असं वाटत होतं बँड मध्ये की तुम्हाला काय सांगू राव. आपले पवन भाऊ मस्त की शांत बसले होते, कारण की पवन दादाला थोडंसं काम होतं. मग काय थोडासा घोटाळा हो गेला, पवन भाऊ खाली गेला आणि मी चढी गेला बँड रो. मग काय भाऊ थोडासा पुढे गेला भाऊ, मी एकदम रावस मध्ये क्लिप घेतली मध्ये. त्यांची क्वालिटी हा तुम्हाला काय सांगू, ऐका ना जरा. घड्याळचा काटा फिरत होता गरगर. मग काय आपल्या डॉन धावले 2 बोट. मी न पाहिलं पुढे हा पवन भाऊ आहे की कोणता पॅड मास्टर आहे. का रे भाऊ काय धंदे धरले तुने. इकडनं आपला दुर्गेश भाऊ असत होता. म्हटलं काय चाललाय भाऊ हे जरा, म्हटलं जाऊ द्या सगळं काम, मला जाणार घरी, कारण की घरचे आराय मारत होते, कामावून उशिरा आला, त्याच्यात बँड पाहायला गेला. कसं रे भाऊ आपला काय गोळा काढला भाऊ, आम्ही गेले ते घरी यासाठी. जर का तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ते लायसन फटाफट फॉलो करी घ्या.